आम्ही गेलेलो टिटवाळ्याला. टिटवाळ्याच्या बाप्पाच्या पाया पडायला. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते मस्त असाल. मी सोनाली नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. तर आम्ही चाललेलो टिटवाळ्याला. सकाळी लवकर जायचं असं ठरलेला, पण पोरांच्या गडबडीत काही जमत नाही आणि रस्त्यावर वातावरण बघा असं झालेलं. मस्त होतं वातावरण, थोडा ऊन सावळी अशी येत होती. आणि टिटवाळ्याला पोचलो. ताट घेतला आणि गर्दी तर काही नव्हती एवढी, कारण की आम्ही शुक्रवारी गेलेलो, एवढा कोणी नव्हता. आणि आमचं दर्शन झाला. इथं बाहेर बाप्पा आहे त्यांच्या पाया पडलो आम्ही, मूर्त्यांच्या. आणि शिव, रुद्राचे पप्पा त्यांचा आधी परून झालेला ना, माझंच राहिलेलं. मी इथं पडत होते पाया. आणि मग तिथं टिटवाळ्याला मंदिराच्या साईडला मॉल आहे, त्याच्यात थोडा गेलो. आणि शिव इथं आम्हाला सांगत होता इथे आंबा आहे मम्मी, हे ते असं सांगत होता. त्याला आवडते आंबा बिंबा बघायला. मी इथं घेत होते धूप. आम्ही इथूनच घेतो. असं आहे, 2-3 महिन्यातून गेलो का घेऊन ठेवायचं एकदम. थोडे एक्स्ट्रा पैसे जातात जास्त, पण नंतर 2-3 महिने काही टेन्शन नाही राहत. आणि इथं घ्यायची काय वेगळीच म्हणजे अशी आवड निर्माण झाली मनाला. इथल्याच घ्यावंशी वाटते. मुरबाडला बिरबाडला मी घेतच नाही. रुद्राचे पप्पा मला बोलतात एवढं लांबून काय सोनू, वजन येते, मुरबाडला पण आपल्याला भेटतो सगळा. मेले नको, इथले काही वेगळंच वाटतंय, मग इथूनच घेतो आम्ही. म्हणजे मी तरी इथूनच घेते. आणि हे मराठी महिन्यांचं हे होतं. आणि हा मस्त विठ्ठल रुक्मिणीचं फोटो होतं, मस्त होतं. आमच्या घराला कलर नाही ना केला अजून, म्हणून मी नाही घेतलं, नाही तर मला घ्यायचं होतं. मस्त होतं. आणि इथं सगळं होतं, दिवं आपल्याला आवडतील ते बरंच काय काय होतं, घंटी, दिवं बिवं. आणि शिवला हा आवडलेला चम्मच. सगळ्या मार्केटमध्ये त्या दुकानामध्ये हे चम्मचच घेऊन फिरत होता शिव. काय माहिती याच्यात काय होतं त्याला ना. शिव खेळत होता, खेळणी दाखवत होता आम्हाला, हे घ्या ते घ्या असा. आणि रुद्र त्याला सांगत होता आपण बॉल घेऊ, आपण हे घेऊ, आपण ते घेऊ. त्याला दाखवत होता आपण हे घेऊ. आणि मंदिर बघा, ऊन होतं जाम. असं 1 वाजलेला, एवढा ऊन होता. आम्हाला वेळ झालेला निघायला तर. आणि कोणाचा बड्डे असला रे आम्ही टिटवाळ्यालाच येतो. माझा बड्डे असो, रुद्रचा असो, शिवचा असो, रुद्राच्या पप्पांचा असो, टिटवाळा आमचा फिक्स आहे. प्रत्येकाच्या बड्डेला यायचा, पाया पडून जायचं आणि बरं वाटतंय जरा. आणि टिटवाळ्याच्याच इथं पटेल मॉल आहे ना, म्हणजे मुरबाडच्या मॉलमध्ये पटेल आम्ही जातोच. पण बोललो बघू दे, इथं कधी गेलो नाही आपण. तर मस्त भांडी होती, बघितला देवाला तेलला टाकायला मस्त होता ती पळी. रुद्राचे पप्पाही काही मला घेऊन नाही दिली. आणि हे टिटवाळेशा आणलेल्या खोबऱ्याच्या वड्या, मोदक. आणि हे धूप घेतलेलं, हे मॉलमध्ये घेतलेला. कपडे धुतलं त्यांना ठेवायला गोदड्यांच्या ब्लँकेटमध्ये. आणि मला हे काळं रबड दिसलं, ते घेतलं वेणी घातल्यावर कधी लावायला. आणि हे घेतलेले धूप. म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही छोटे छोटे डब्बे घ्यायचो, 90 वाल्या, 100 वाल्या. ह्यावेळेस काहीतरी 250 का 300 प्राईज आहे या बर्नीची. ती घेतली पूर्ण पॅकेट, बघू दे बोलो बर्नी. आणि हे घेतले 90 रुपयाची. मस्त असतात, असं मस्त संध्याकाळी लावले, एकदम मनाला शांतता लागते. आणि आम्हाला कुंकूची डब्बी नव्हती वळी, ती घेतली. आणि हे फोटो काढलेत. तिथं कोणतरी होता बाजूला फोटो काढणाऱ्या पोरी, त्यांना सांगत होतो आमचा फोटो काढा. मग ते काढत होते, कधी कधी रुद्र काढत होता. आणि बरं वाटतंय जरा. काय घरी घरी तरी नुसता असं कुठेतरी जायला पण पाहिजे ना. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.